हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर रिकमेंडेड व्हिडिओ होता हा, त्यासाठी तुम्हाला मी शेअर करत आहे. नाहीतर नुसती रेसिपी मी तुम्हाला कधीही शेअर करत नाही आहे. असो, तर मी तर सर्वप्रथम बटाटा खिसून घेतलेला आहे आणि बटाट्यामध्ये थोडेसे आपले मुरमुरे जे आहेत ना ते मिक्स करत आहे. तुम्ही हा नाश्ता खूप हेल्दी आहे आणि खूप लवकरसुद्धा होतो. थोडंसं साहित्य काढायला वेळ लागतो आपल्याला, पण टेस्टीसुद्धा तेवढाच लागतो. तुम्ही ह्या नाश्त्याला किंवा एखाद्या वेळेस आपल्याला भूक लागली, काही खावंसं वाटत नाही, त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. तर काय करायचं आहे, थोडासा बटाटा किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे मुरमुरे घातलेले आहेत ना आपले, ते मुरमुरे चांगले मुरून द्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा एकजीव होईल दोन्हीचा. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी कुठेही कसल्याही प्रकारचं घालायचं नाही आहे. तर हे थोड्या वेळ मुरायला ठेवायचे आणि थोड्या वेळ मुरले की त्यामध्ये जे आपण साहित्य काढलेलं आहे ना ते टाकायचं आहे. साहित्य काय काय टाकायचं आहे, तुम्ही मुरमुरे कमी जास्त घेण्याच्या आकारावरती आहे. तर मी इथे एक मोठा बटाटा खिसून घेतलेला आहे आणि थोड्याशा लह्या घेतलेल्या आहेत. मला लह्यात जास्त येतं, ह्याला मुरमुरे कमी प्रमाणात म्हणते मी ह्याला. तर असं त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं एक मोठं टमाटर घेतलेलं आहे. कोथिंबीर आणि मिरची चिरून घेतलेली आहे. थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं. आणि थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तुम्हाला जर प्रमाणानुसार हवं असेल तर एक एक कपाच्या आकाराने मी हे घेतलेलं आहे. मोठा कप जो असतो ना आपला, त्या एक एक कपाच्या आकाराने मी घेतलेला आहे. एकदम जास्त मोठा पण नाही, चहा प्यायचाच बरं का. नसता तुम्ही एखादं पीठ वगैरे काढायला मापाचं म्हणत असाल तर ते नाही. याच्यामध्ये थोडंसं धने पावडर घातलेलं आहे. मिरचीनंच याला पूर्ण चव येईल न येईल, कारण एखाद्याच्या घासामध्ये मिरची जाते आणि एकीकडे चव लागत नाही, असं पण कधी कधी होतं. तर त्यासाठी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे. तर हे सर्व साहित्य मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि काय करायचं आहे, हे सर्व एकजीव पाणी न घालता मळून घ्यायचं आहे. जशी आपण कणिक मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं ते एकजीव होऊन जातं. ह्याला रंगसुद्धा छान आलेला आहे. तुम्ही कणिक मळते वेळेसच बघत असाल, ज्यावेळेस पदार्थाला थोडंसं हिरवा पिवळा रंग येतो ना, लाल वगैरे, तर 2-3 प्रकारचा ज्यावेळेस कलर येतो ना त्यावेळेस खाण्याची इच्छा, कलर बघूनच खाण्याची इच्छा होते. तसाच ह्या कणिक मळतानासुद्धा झालेला आहे. छान मस्त असा, जसं की आपण काय करतो, भेळ करताना मुरमुरे टाकतो, टमाटर टाकतो, कांदा टाकतो, त्याचबरोबर कोथिंबीर वगैरे टाकतो, त्यावेळेस किती छान भेळा रंग येतो ना, त्याप्रमाणे ह्याला कलर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मुरमुरे असल्यामुळे असं वाटत आहे की त्याच्यामध्ये शेवच घातलेली आहे. तर असो, कणिक छान मळून घेतलेली आहे मी, पाणी न टाकता मळून घेतलेली आहे. आणि मळून घेतलेली कणिक एक 5-1 मिनटं तुम्ही सोडू शकता. व्यवस्थित छान अशी मळून घेतली असेल तर ह्याला काहीही गरज नाही म्हणजे मुरून देण्याची सुद्धा. आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला चिटकू नये म्हणून. तर थोड्या छोट्या छोट्या अशा टिक्क्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जाड पातळ तुमच्या प्रमाणानुसार करू शकता. ह्याला तुम्ही तळूनही घेऊ शकता. तुम्हाला तेलकट आवडत नसेल तर तुम्ही ह्याला शालो फ्राय करू शकता. जास्त करून हेल्दी राहण्यासाठी आपण ह्याला शालो फ्रायच करूया, म्हणजे हेल्दी राहील ते आपल्याला. तरी तर मी काय केलेलं आहे, तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एक एक तिक्की जी आहे ती तव्यावरती टाकलेली आहे. तुमच्याकडे छोटीशी उथळ कढई जर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी तव्यावरच टाकलेले आहेत. माझा तवा जो आहे तो छान सपाट आहे, त्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित बसतात. आणि थोडंसं वरून तेलाची धार टाकायची आहे आपल्याला, कारण कढईमध्ये आपण शालो फ्रायला तेल थोडं जास्त टाकतो, ह्याच्यामध्ये थोडंच टाकलेलं आहे मी. असं एक एक करून ह्याला व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आहे. गॅस तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या प्रमाणानुसार. कमी ठेवलं तर वेळ जास्त लागेल, मीडियम ठेवलं तरी पण वेळ थोडा जास्तच लागेल. एकदम फुल पण नका ठेवू. फुल जर ठेवलं तर ह्याला पटपट सारखं उलटं पालटं करत राहा. तर बघा किती छान ह्याला रंग आलेला आहे आणि खरंच मला तर टेस्टला खूप आवडलेले आहेत हे. आणि बघा किती मस्त दिसत आहेत. तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. एकदा दोनदा आठवड्यातून तुम्ही करून जर बघितलं तर नक्कीच करून बघाल. आणि मी पहिल्यांदा करत आहे हा मुरमुऱ्याचा नाश्ता.
तर मला खूप म्हणजे त्याचं एक्सायटेड वाटत आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा जर आवडली रेसिपी तर, आणि चव कशी झाली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा किती छान मस्त रंग आलेला आहे ह्याला, आणि तव्यावर ठेवल्यावर असं वाटतच नाही की हा मुरमुऱ्याचा नाश्ता बनवलेला आहे. थोडंसं आगळं वेगळं. आपल्या घरामध्ये मुरमुरे नेहमी असतात, प्रसादाचे असतात, कधी आपण चिवड्यासाठी वगैरे भेळसाठी वगैरे पण आणलेले असतात. मग कधी कधी थोडेफार उरले तर आपण ते खात नाही, मग तसेच ते पडतात. त्यापेक्षा असे थोडेफार उरले तर तुम्ही याचे कटलेट किंवा टिक्की बनवू शकता. त्याचबरोबर तुम्ही पोह्याचंसुद्धा बनवू शकता. मी पोह्याचंसुद्धा अजून टिक्की कटलेट वगैरे काहीही बनवलेलं नाही आहे. तर पहिल्यांदा हे पदार्थ मी बनवलेला आहे. मुगाचा मात्र भरपूर वेळेस मी बनवलेला आहे. तर खरंच खूप छान झालेलं आहे, आणि ह्याला तुम्ही थोडंसं सॉस वगैरे घेऊन सर्व करू शकता, किंवा एखादी लाल किंवा हिरवी चटणी, कुठलीही चटणी नसेल ह्यालाच काहीच तर तसेसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात तसेसुद्धा खायला. पण तुम्हाला ह्याच्यासोबत काही हवंच असेल तर तुम्ही सॉस किंवा लाल हिरवी कुठलीही चटणी ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर चला बघा किती मस्त झालेले आहेत. आणि मी आज 100 माझे पारायण झालेले होते. तर मी काय केलेलं आहे, 1-2 दिवसापूर्वी हा व्हिडिओ. तर बघा हा जो पदार्थ आहे तो मी पहिल्यांदा केलेला आहे, आणि दिसायला तर खूप छान झालेला आहे. आता बघूया, खाल्ल्याच्या नंतर सांगते तुम्हाला कसा झालेला आहे तो. तर चला, स्वामींना सुद्धा मी नैवेद्य हाच दाखवलेला आहे. स्वामींना सुद्धा कांदा आणि बेसनचा पदार्थ आवडतो, म्हटलं चला नैवेद्यसुद्धा आपण हाच दाखवूया. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.